श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती पुढे सांगू लागले, तो जरत्कारु तुला जर कोठे दृष्टीस पडला तर आमच्यावर दया करून तू त्याला आमची हकीकत सांग आणि त्याला म्हण, हे जरत्कारो, तुझे दीनवाणे पितर खाली तोंड करून गर्तेमध्ये लोंबकळत आहेत, तेव्हा योग्य स्त्री पाहून तिच्याशी तू विवाह कर आणि संतती निर्माण कर. हे तपोधना, तूच आमच्या कुळाचा शेवटचा तंतू उरलेला आहेस. हे द्विजश्रेष्ठा, या वाळ्याच्या बेटाचा आधार घेऊन आम्ही या ठिकाणी कसे बसे लोंबकळत आहोत हे तर तू डोळ्यांनी पाहतच आहेस. हे वाळ्याचे बेट म्हणजे आमच्या कुळाचा उरला आधार आहे. आमच्या कुळाचे सातत्य त्याच्यावर अवलंबून आहे. हे ब्राह्मणा, या वाळ्याच्या बेटातील जी मुळे उंदराने कुरतडलेली तुला दिसत आहेत, ती मुळे म्हणजे काळाने नष्ट करून टाकलेले आमच्या कुळाचे तंतू होय आणि ज्याचा आधार घेऊन आम्ही या गर्तेमध्ये लोंबकळत आहोत. तो उरलेला शेवटचा तंतूसुद्धा उंदराने अर्धवट कुरतडून टाकलाच आहे. हा अर्धवट कुरतडलेला उरलेला शेवटचा तंतू म्हणजे जरत्कारु होय आणि तो तर तपश्चर्ये वाचून दुसरे काहीच जाणत नाही. या वाळ्याच्या बेटातील मुळे कुरतडून टाकणारा उंदीर म्हणजे अन्य कोणी नसून प्रत्यक्ष महाबलाढ्य काळच होय. तो काळ तपश्चर्येच्या तावडीत सापडलेल्या अदूरदृष्टीच्या पाषाणाप्रमाणे भावनाशून्य असलेल्या जरत्कारूलाच हळूहळू कुरतडून त्याला क्षीण करून टाकीत आहे. म्हणून हे ब्राह्मणा, ज्यांना मूलाधार नष्ट झालेला आहे आणि त्यांची अधोगती झाली आहे, अशा आमच्या उद्धार करण्याचे सामर्थ्य काळाने ज्याचे चित्त विपर्यस्त करून टाकले आहे, अशा त्या जरत्कारूच्या तपश्चर्येमध्ये नाही. आम्हा पाप्यांना या गर्तेमध्ये अशा प्रकारे लोंबकळत राहावे लागले आहे, हे तू प्रत्यक्ष पाहाच. आम्ही या गर्तेमध्ये बांधवांसह कोसळून खाली पडलो म्हणजे प्रत्यक्ष काळानेच आमचा आधार नष्ट करून टाकला आहे, असा तो जरत्कारूसुद्धा नरकामध्ये जाईल. तपश्चर्या असो अथवा यज्ञ असो अथवा दुसरी काही महापवित्र गोष्ट असो, या सर्व गोष्टी एकत्र केल्या तरी त्यांना संततीची सर कधीही येणार नाही असे म्हणतात. हे सर्व लक्षात घेऊन भल्या माणसा, तो तपोधन जरत्कारु तुला जर कोठे भेटला तर तो भेटता क्षणीच तू त्याला हा सारा वृत्तांत समग्र सांग आणि ज्यायोगे तो जरत्कारु विवाह करील आणि पुत्र संतती निर्माण करील अशी काही व्यवस्था आमच्यावर दया करून तू कर. आम्ही जे त्या जरत्कारूचे बांधव आहोत त्यांच्या हितासाठी स्वतःच्या कुळाच्या बाबतीत माणसाने जसे वागावे तसा तू वाग. एखाद्या नातेवाईकाप्रमाणे तू आमच्या अवस्थेविषयी खेद करीत आहेस, म्हणून आम्हा सर्वांचा आणि तुझा कोणता संबंध आहे ते जाणून घेण्याची आमची इच्छा आहे. तू कोण आहेस हे आम्हाला सांग. सौती म्हणाला, पितरांचे हे बोलणे ऐकल्यावर जरत्कारूला फार शोक झाला आणि दुःखातिरेकामुळे सद्गदित वाणीने तो आपल्या पितरांना म्हणाला, आपणच माझे पूर्वज पितर आहात, आपण माझे पितामह आहात. आपल्या कल्याणासाठी मी काय करावयास पाहिजे ते आपण मला सांगा. आपला पुत्र असलेला पापी जरत्कारु मीच आहे. अविचाराने दुष्कृत्य करणाऱ्या मला आपण शासन करा. पितर म्हणाले, वत्सा, तू यदृच्छेने या बाजूला आलास ही फार भाग्याची गोष्ट आहे. आम्हाला एक गोष्ट सांग की तू विवाह केला नाहीस याचे कारण तरी काय बरे? जरत्कारु म्हणाला, पितरांनो, ऊर्ध्वरेता राहून पुन्हा या जगामध्ये जन्म घ्यावा लागणार नाही
असे काहीतरी करावे असा विचार माझ्या मनात नित्य घोळत असल्यामुळे विवाह करावयाचा नाही असा माझ्या मनाचा पक्का निर्धार झाला होता. पण वटवाघळाप्रमाणे आपण या गर्तेमध्ये लोंबकळत आहात हे दृष्टीस पडल्याबरोबर पितामहांनो, माझे मन मी ब्रह्मचर्यापासून परावृत्त केले आहे. मी आपली इच्छा पूर्ण करावयास तयार आहे. मी विवाह करीन याची खात्री बाळगा. पण याला माझी एक अट मात्र नक्की आहे. चुकून कधी काळी माझ्याच नावाची म्हणजे जरत्कारु या नावाची कन्या जर मला आढळली आणि भिक्षा अर्पण करावी त्याप्रमाणे एखाद्याने ती जर मला अर्पण केली तरच मी तिचा स्वीकार करीन. दुसरे असे की तिच्या पोषणाची जबाबदारी मी पत्करणार नाही. माझे हे म्हणणे जर मान्य झाले आणि अशी एखादी कन्या मला आढळली तरच मी विवाह करीन, नाही तर करणार नाही. पितामहांनो, माझे हे बोलणे कधीही अन्यथा होणार नाही. माझ्या इच्छेप्रमाणे झाले असता माझ्या विवाहानंतर जो पुत्र मला होईल तो आपला उद्धार करील. तोपर्यंत आपण धीर धरून असेच राहावे आणि आपला विनाश होऊ देऊ नये. सौती म्हणाला, हे शौनका, पितरांशी असे बोलल्यावर त्या जरत्कारु ऋषीने पृथ्वीवर खूप भ्रमण केले, पण तो वृद्ध होता म्हणून विवाहासाठी त्याला कन्याच मिळेना. पितरांनी प्रेरणा दिल्यामुळे तो विवाह करावयास तयार झाला खरा, पण शेवटी त्याच्या पदरात खेद मात्र पडला. त्यामुळे अरण्यामध्ये जाऊन दुःखातिरेकाने तो मोठ्याने रडू लागला. पितरांचे हित करण्याच्या इच्छेने तो प्रज्ञावंत ऋषी अरण्यात जाऊन म्हणाला, मला विवाहासाठी कन्या पाहिजे. हे वाक्य मी 3 वेळा अगदी सावकाश उच्चारित आहे. असं म्हणतात, स्थावर, जंगम अथवा अदृश्य अशी जी भूते आहेत त्या सर्वांनी माझे हे बोलणे ऐकावे. माझे पितर घोर तपश्चर्या करीत आहेत आणि दुःखाने उद्विग्न होऊन वंशवृद्धीसाठी तू विवाह कर अशी त्यांनी मला एकसारखी टोचणी लावली आहे. हे स्थावर जंगम भूतानो, मी दरिद्री आहे, दुःखाने व्याकुळ झालेला आहे. पण पितरांनी आज्ञा केल्यामुळे मी विवाह करण्यासाठी सर्व पृथ्वीवर भ्रमण करीत आहे. कोणीतरी आपली कन्या मला भिक्षा म्हणून अर्पण करावी. ज्यांना उद्देशून मी आत्तापर्यंत बोललो त्यांच्यापैकी जर कोणाला कन्या असेल तर त्याने आपली कन्या सर्व पृथ्वीवर भ्रमण करणाऱ्या मला अर्पण करावी. पण ही कन्या माझ्याच नावाची असेल व भिक्षेप्रमाणे ती मला अर्पण केलेली असेल आणि पोषणाची जबाबदारी मी पत्करणार नाही. ही अट जर मान्य असेल तरच त्याने आपली कन्या मला अर्पण करावी. याची पुढची गोष्ट आपण उद्या वाचूया. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि रोज सकाळी 6:30ला महाभारत कथा ऐकायचा आनंद घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.